नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। काश्मीरच्या पहलगाम परिसरात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांची संख्या वाढत असून यात महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहे। नुकत्याच आलेल्या ताज्या अपडेटनुसार पुण्यातील आणखी 2 जखमी पर्यटकांचा मृत्यू झाल्याने राज्यात शोककळा पसरली आहे। या हल्ल्यात सुरुवातीला 26 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते, मात्र मंगळवारी रात्री उशिरा पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। हे दोघेही आपापल्या कुटुंबासह पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते। हल्लेखोरांनी त्यांच्यावर धर्म विचारून गोळीबार केल्याचे जखमींनी सांगितले। सध्या गणबोटे कुटुंबातील सदस्य तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत। या घटनेनंतर जगदाळे आणि गणबोटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। महाराष्ट्रातील जखमी आणि मृतांची संख्या पाहता या हल्ल्याने राज्याला मोठा हादरा बसला आहे। याशिवाय डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचाही या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे। तसेच पनवेलमधील दिलीप देसले यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे। यासह आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 28 वर पोहोचली आहे, तर 5 जण अद्यापही जखमी आहेत। दहशतवादी संघटना TRFने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। विशेष म्हणजे बर्फवृष्टीनंतर मोठ्या संख्येने पर्यटक काश्मीरमध्ये पोहोचले होते। अनेक काश्मीरी नागरिक हा आनंद अनुभवत असतानाच या हल्ल्यामुळे पुन्हा भयग्रस्त वातावरण तयार झाले आहे। तसेच या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून देशात परतण्याचा निर्णय घेतला। बुधवारी सकाळी ते दिल्लीत दाखल झाले। आता त्यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटच्या सुरक्षा विषयक समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे। गृहमंत्री अमित शहांचीही काश्मीरमधील परिस्थितीवर बारकाईने नजर आहे। तसेच सध्या लष्कराने घटनास्थळाचा ताबा घेतला असून संपूर्ण परिसरात सखोल सर्च ऑपरेशन राबवले जात आहे। पर्यटकांवर थेट हल्ला झाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक पर्यटक आपल्या राज्यात परतण्याचा मार्ग धरत आहेत। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।